नवराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्यासोबत भरत मडाई जे आदिवासीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहे, हे आपणास कचारगड येथील माहिती आपल्याला देणार। जिल्हाध्यक्ष गोंडवाना गोंड समाज संघटन आणि मी या कचारगडच्या संबंधानं नियोजन समितीचा आणि इथला सदस्य आहे आणि सदस्य असून वारंवार मी या कचारगडच्या कार्यक्रमाला येतो आहे आणि इथलं सर्व व्यवस्थेमध्ये ट्रस्टच्या सोबत मी राहतो आहे। तर या संबंधानं प्रामुख्याने अडचणी असे आलेले आहे की या कचारगडच्या संबंधानं विकासाच्या संदर्भात भक्तांची म्हणजे इथं येणाऱ्या ज्या सगळा जण आहेत त्या आमच्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे एवढं गैरसोय आहे की इथं कधी लाईट जाईल याची म्हणजे शाश्वती नाही। इथं मोबाईलच्या टावरच्या वरून कुणाला जर संपर्क करायचा झाला तर मोबाईलचा टावर सुद्धा उपलब्ध राहत नाही। पिण्याची पाण्याची अव्यवस्था होत आहे। आमच्या जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचं ते सुद्धा अव्यवस्था होत आहे। आज कित्येक ट्रेन या लोकल ट्रेनला थांबविण्यात आलेलं आहे आणि या संबंधानं आमच्या ट्रस्टकडून वारंवार शासनाशी पाठपुरावा केल्यानंतरही कोणत्याही समस्यांचा अजूनपर्यंत पाठपुरावा केल्यानंतरही त्याचा तडा लागलेला नाही। जसं याच्यापूर्वी 2017ला आदरणीय मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन परिवहन मंत्री गडकरी साहेब हे इथं येऊन गेलेत आणि त्यामध्ये आमच्या संघटनेकडून मागणी करण्यात आली होती की आमच्या कचारगड ट्रस्टला अ दर्जा देण्यात यावा आणि याच्या विकासाच्या संबंधानं आम्हाला निधी देण्यात यावी। या संदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी 100 कोटीची घोषणा केली। तेही हवेतच विरल्यासारखं वाटतंय की 2017 पासून आता 2024 पर्यंत त्याचा कुठेही अतापता नाही। त्यानंतर या आपल्या कचारगड ट्रस्टला अ दर्जा देण्याची घोषणा केली। त्या अ दर्जा देण्याच्या संदर्भात देखील अजूनपर्यंत त्याचा कुठेही कोणत्या टेबलला आहे काय आहे याचा पाठपुरावा केला असता काहीच माहिती मिळू शकलेली नाही। आणि त्यानंतर आम्ही या कचारगड ट्रस्टच्या वतीने आम्ही मागणी केली होती आदरणीय दुर्गाप्रसादजी कोकडे अध्यक्ष कचारगड यांच्या नेतृत्वामध्ये की आमच्या 11 राज्यांमध्ये जी गोंडी भाषा बोलली जाते आणि त्या 11 राज्यांमध्ये जी गोंडी भाषा बोलली जाते त्या गोंडी भाषेला जेव्हा 3% गोंडी भाषा ज्या ठिकाणी बोलली जाते 3%च्या बोलली जाणाऱ्या भाषेला जसं संताल भाषा ही फक्त 3% बोलली जाते तरी त्या भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्यात आला। मग आपली 17 राज्यांमध्ये गोंडी भाषा बोलली जाते तिला राष्ट्रीय भाषेचा दर्जा का देण्यात येऊ नये याच्यावर आमच्या ट्रस्टमध्ये विचार झाला आणि विचारून त्याच्यावर ठराव घेण्यात आला आणि ठराव घेतल्यानंतर या राष्ट्रीय गोंडवाना महाधिवेशनच्या ठराव जो भाषेची मान्यता देण्यात यावी आणि अनुसूची 8 मध्ये तिला समाविष्ट करण्यात यावे आणि 2017ला आदरणीय गडकरी साहेबांनी याच कचारगडच्या मंचवरून घोषणा केली की मी यथा शीघ्र या गोंडी भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळवून देण्याला अनुसूची 8 मध्ये कसं समाविष्ट करता येईल यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाशी संपर्क करतो आणि या भाषेला मराठी भाषेत म्हणजे राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी मी सुद्धा कटिबद्ध आहे अशी घोषणा केली। आणि याकरिता भाषेच्या म्हणजे गोंडी भाषेच्या संदर्भात त्या गोंडी भाषेच्या संदर्भातील कार्यशाळेला सुद्धा 2 ते 3 कार्यशाळांना मी स्वतः दिल्लीला जाऊन अटेंड करून आलो। तरी देखील आता ते कुठं लटकलेलं आहे किंवा का देणार की नाही अशी एक साशक्ता मनात निर्माण झालेली आहे। महाधिवेशन मध्ये एक ठराव घेणार आहोत जर समजा शासनानं कोणत्याही पद्धतीनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत एक तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना केलेली घोषणा की या बांधव आणि या कचारगडमध्ये येणाऱ्या 18 राज्यातील लोकांनी आम्ही उद्या प्रतिज्ञा करणार आहोत की जर या आमच्या मागण्या कुठेतरी भूमिका घ्यावी लागेल